नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे ही दिवाळी SIP वाली या सिरीजमध्ये. आणि मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत म्युच्युअल फंडमध्ये किती प्रकारच्या इन्व्हेस्टमेंट पद्धती आहेत आणि त्या कोणत्या आहेत. तर चला बघूया मित्रांनो. पहिली तर आहे SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. ही पद्धत नोकरदार वर्गासाठी फायद्याची आहे, कारण तुम्ही दर महिन्याला थोडे थोडे पैसे म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करू शकता. आणि मित्रांनो, म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही 100 रुपयापासून सुद्धा सुरुवात करू शकता. दुसरी आहे लमसम म्हणजे तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये एक विशिष्ट रक्कम गुंतवू शकता आणि ही पद्धत व्यवसाय करणाऱ्यांसाठी भरपूर फायद्याची आहे. तिसरी आहे SWP म्हणजे सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन. ही पद्धत रिटायर्ड म्हणजे नोकरीतून निवृत्त झालेल्या लोकांसाठी भरपूर फायद्याची आहे, कारण रिटायरमेंटनंतर तुम्हाला जे पैसे मिळतात ते तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करून दर महिन्याला तुमच्या महिन्याच्या खर्चासाठी थोडे थोडे पैसे काढून घेऊ शकता. मित्रांनो, आता चौथी पद्धत आहे ती म्हणजे STP म्हणजे सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन. या पद्धतीनुसार तुम्ही म्युच्युअल फंडमधील इन्व्हेस्टमेंट एका फंडमधून दुसऱ्या फंडमध्ये इझिली ट्रान्सफर करू शकता. तर मित्रांनो, तुम्ही यापैकी कोणती पद्धत वापरता हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.